हे दृश्य आपण थेट बघतोय। रायगडावरनं अमित शहा यांचा ताफा निघालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रायगड इथल्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जाणार आहेत आणि तिथे स्नेह भोजनाचा कार्यक्रम आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुनील तटकरे यांच्याकडनं स्नेह भोजनासाठी निमंत्रित करण्यात आलंय आणि रायगडावरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हा सगळा ताफा केंद्रीय गृहमंत्र्यांचा आपण बघतोय। थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी हा सगळा ताफा चाललाय। सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना स्नेह भोजनासाठी निमंत्रण दिलेलं होतं आणि या निमंत्रणाचा स्वीकार करत अमित शहा हे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जात असतानाची ही दृश्य रायगडमध्ये पोहोचलेले आहेत आणि तिथे भव्य अशी कमान उभारण्यात आली आहे अमित शहा यांच्या स्वागतासाठीची। सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याकडनं आणि हा सगळा ताफा सुनील तटकरे यांच्या घराच्या दिशेने जात असल्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती बघतोय। आधी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं अभिवादन केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पोहोचतायत। त्याची ही दृश्य अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्या सोबत आहेत। मोहन, काय अपडेट्स? केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडावरनं आता सुतारवाडी गीता बाग या ठिकाणी आलेले आहेत। खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। अमित शहा सोबत जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी तटकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि स्नेह भोजन या ठिकाणी करणार आहेत। आणि दुसरं आपण पाहतोय की शिवसेनेचे जे एकनाथ शिंदे आहेत त्या ठिकाणी तटकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। आपलं जे होतं की रायगडचे पालकमंत्री कोण होणार, पण आता या ठिकाणी काय चर्चा होते आणि या ठिकाणी आतमध्ये स्नेहभोजन करून ते चर्चा करणार आहेत, पण आता रायगडचे जे पालकमंत्री आहेत ते ठरवतील का याच्याकडे आता पाहायला लागेल। बिलकुल, मात्र कसं नियोजन करण्यात आलंय, कसा आहे आता इकडचा कार्यक्रम, साधारण किती वेळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचा संपूर्ण ताफा या ठिकाणी असेल? सुतारवाडीतलं जे गीता बाग आहे, तटकरेंचं जे बंगला आहे या ठिकाणी नदी किनारी हा निवासस्थान आहे। या ठिकाणी सगळे जे मंत्री आहेत, जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते केंद्रीय गृहमंत्री या ठिकाणी जाऊन फ्रेश होऊन त्यांच्या ठिकाणी त्यांना भोजन देणार आहेत। भोजनमध्ये काय आहे हे अजून काही कळलं नाहीये, पण भोजनानंतर जे आहे चर्चा होणार आहे। चर्चामध्ये काय ठरेल याच्याकडे आता सगळ्यांचा पाहायला मिळेल। जो ताफा आहे या ठिकाणी म्हणलं जात होतं की एकनाथ शिंदे या ठिकाणी येतील का, पण एकनाथ शिंदे या अमित शहांच्या गाडीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस त्या एकाच गाडीमध्ये त्या ठिकाणी गीता बागमध्ये आलेले आहेत। धन्यवाद मोहन या माहितीसाठी आणि अपडेट आपण घेत राहू।